नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेसिक कन्सेप्टवर स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्स मधील प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सवर्सल आपण असं शिकतो किंवा म्हटलं जातं की लाईन पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी असं आपण खूप वेळा याच्या पुढे लिहिणार आहे. पण प्रत्यक्षात हाऊ इट बिकम पॉसिबल, ते कसं शक्य आहे आणि आपल्या कायम लक्षात कसं राहील, प्रत्यक्ष कृती बघून तुम्हाला सांगतो मी. करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स कसे असणार, किंवा लाईन पॅरलल असेल तर मी इथे लाईन काढतो. एक पॅरलल लाईन काढण्याची मेथड आपल्याला पुढे आहे. फक्त इथे मी एक लाईन काढतो आहे, फक्त लक्ष द्या. आणि आपण प्रत्यक्ष अँगल मोजणार आहे. ही एक लाईन ड्रॉ केली मी, अशी दिसते तुम्हाला. आणि सेम लाईन थोडी प्रॅक्टिस म्हणून मी डिस्टन्स आधी मोजून पॅरलल लाईन काढण्याचा इथे एक कसं काढायचं ते आपण नंतर नेक्स्ट याच्यामधल्या पॅरलल लाईन्समधील एक आपल्याला एक्सरसाइज आहे, त्यामध्ये हाऊ टू ड्रॉ अ पॅरलल लाईन कसे काढायचे ते दिलेलं आहे. बिफोर दॅट, त्याच्यापूर्वी आपल्याला काही एक्सरसाइज आहेत, एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये क्वेश्चन असा आहे की ह्या लाईन पॅरलल असतात का, तर यासाठी लक्ष द्यायचं आहे. मी यामध्ये एक अशी लाईन ड्रॉ करून घेतो. अशी तिरपी कशी ही एक लाईन ड्रॉ करतो, ती त्याची ट्रान्सवर्सल असेल. ट्रान्सवर्सल काढली अशी. आता इथे किती अँगल्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 अँगल्स आहेत. बिफोर दिस वी लर्न व्हॉट इज मीन बाय करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटिरियर अँगल्स, हे आपण बघितलं आहे. आता त्यांची मापं किंवा ह्या लाईन जर पॅरलल असतील, समजा लाईन एल आणि एम ह्या पॅरलल आहेत आणि एन ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे. काही डाऊट आहे इथे? आता मी काय करतो, प्रत्येक अँगल काउंट करतो, त्यांची मापं मोजतो मी प्रत्यक्ष. आता हा वरचा जो अँगल आहे या बाजूचा, हा असा घेतला मी आणि याला काउंट केला, तर हा अँगल जो आहे नीट लक्ष द्यायचं आहे. इथून या ठिकाणी लाईन एल आणि एन जिथे इंटरसेक्ट होतात तिथे हा पॉइंट ठेवला मी असा. हा अँगल थोडक्यात किती आहे, इथून 0 पासून काउंट करायचं. 10 20 30 40 50 60 63 आहे. हा जो आहे हा 63 डिग्री आहे. एक काउंट केला आपण. यानंतर या बाजूचं सगळे अँगल मोजणार आपण विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. आता इकडचा अँगल मोजायचा असेल तर इकडून 0 मोजणार आपण. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 110 नंतर 15 16 17 किती 117. असं इकडे ठेवला. हा अँगल मोजायचा, इकडून काउंट करायचा, इकडचं मोजायचं, इकडून 0 10 20, इकडून आपण 10 20 30 40 असं मोजत गेलो. 2 अँगल कळले, दिसतात तुम्हाला. हा 63 डिग्री. थोडा कॅमेरा खाली घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके. आता हे 2 अँगल मोजले आपण. त्यानंतर मी हा अँगल मोजतो बघा खालचा. आता हा अँगल मोजायचा कसा इकडचा, तर त्याच्यासाठी हा प्रोट्रॅक्टर मी असा पकडला. आता इथून स्टार्ट करणार इथपर्यंत. 0 कुठे आहे? इथे आहे. हा इनर स्केल जी आतमधली ती 10
20 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 10 100 15 16 17 म्हणजे हा अँगल आला इकडचा 117 डिग्री. आता राहिला हा इकडचा, हा पण मोजतो मी. कसंही ठेवायचं, या लाईनवर ठेवू शकता तुम्ही किंवा हा असंही ठेवू शकता. इट्स अप टू यू कोणत्या लाईनवर तुम्ही ठेवला आहे. असं ठेवलं मी इथे, दिसतोय काय केलं, इकडे हा 0 आहे, दिसतोय 0 10, कारण इकडून काउंट करणार तिकडे 0 पाहिजे. इकडून मोजू शकत नाही आपण, आपल्याला हा अँगल मोजायचा. इथून स्टार्ट करू शकतो किंवा इथून, पण इकडे 0 नाही आहे. इथून 0 10 20 30 40 50 60 61 62 63 हा अँगल आला 63 डिग्री. कळलं. आता नेक्स्ट लाईन एम आणि ट्रान्सव्हर्सल एन वरचे अँगल मोजून काढतो मी प्रत्यक्ष, आणि मग याच्यावर आपण काय काय जर ते नंतर विचार करू, प्रॉपर्टीज काय होती. आता इथे परत हा इकडून मोजणार, हा अँगल मोजायचा आपल्याला. इकडून नाही मोजू शकत कारण इथपर्यंतच मोजायचं आपल्याला, इथून इथपर्यंत. मग 0 कुठे आहे, इकडे आहे 0 10 20 30 40 50 60 आणि 63 हा अँगल आला 63 डिग्री. इकडचं मोजायचं लेफ्ट साईडचं, सेम प्लेस करतो मी प्रोट्रॅक्टर लाईन एम वरती, आणि इकडून मोजायचं आपल्याला या बाजूने. कोणत्या बाजूने, 0 शोधायचं आहे. 0 नंतर 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 115 16 17 म्हणजेच याचं मेजर आला 117 डिग्री. हा खालचा अँगल मोजू आपण, हा वाला. आता याला मी प्रोट्रॅक्टर कोणत्या लाईनवर ठेवला आहे, एम वर. 0 या बाजूला इथे आहे बाहेरची स्केल, आपल्याला हा अँगल मोजायचा आहे असा इथून इथपर्यंत. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 115 16 17 म्हणजे हा पण याचा इकडचा अँगल जो आहे 117 डिग्री भरला आहे. आता हा राहिला, याच्यावर मी हा असा उलटा ठेवतो, एम वर, लाईन एम वर ठेवला आहे मी असं. काउंट या बाजूने करणार आपण, नीट बघायचं आहे. हा पॉईंट ह्या लाईनचा आणि ट्रान्सव्हर्सलचा आणि लाईन एमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवर ठेवायचा आहे. 10 20 30 40 50 60 61 62 63 हा आला 63 डिग्री. कसे मोजले कळलंय. आता लक्ष द्यायचं आहे, मी एक अक्षरी नावं देतो. जर याला मी ए म्हटलं, हा ए, हा बी, हा सी, हा डी, हा ई, म्हणजे इथे हा एफ, हा जी आणि एच. आता लक्ष द्या, बी आणि एफ कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स, दोन्ही कसे आले, इक्वल. ए आणि ई, कोणते, ए आणि ई करस्पॉन्डिंग अँगल आहे, दोन्ही इक्वल आले. त्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शनचे अँगल सी आणि अँगल जी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, दोन्ही इक्वल येतात, कॉन्ग्रंट येतात. इक्वल मीन्स कॉन्ग्रंट. जर दोन अँगलचं मेजर इक्वल असेल तर त्यांना आपण म्हणतो कॉन्ग्रंट अँगल्स. इकडे हा डी आणि एच करस्पॉन्डिंग आहे पण दोन्हीचं मेजर इक्वल आलं. तुम्ही अशी तिरपी लाईन पण काढा आणि अँगल सगळे मोजा, म्हणजे तुम्हाला तोच रूल दिसून येईल. पण केव्हा, नीट ऐका, केव्हा जर ह्या दोन लाईन पॅरलल असेल तर. मी ह्या दोन लाईन एल आणि एम आधीच पॅरलल काढल्या आहेत, आणि मग पॅरललवर तुम्ही ट्रान्सव्हर्सल कशी काढा, अशी तिरपी उभी कशी काढा, तुम्हाला हे दोन करस्पॉन्डिंग इक्वल मिळेल. आता अल्टरनेट अँगल बघा, हा झेड अक्षर 63, हा इकडे 63, हा उलट झेड. अल्टरनेट अँगल इंटिरियर, हा 70 डिग्री, हा 117 डिग्री, दोन्ही इक्वल आले.
लक्षात. इंटिरियर अँगल्स आर कोणते अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात. त्यानंतर इंटिरियर बघा, इंटिरियर म्हणजे हे दोन सी अँड एफ, सी प्लस एफ यांची दोघांची बेरीज करा, किती येतात 180 डिग्री. 7 + 3 10 0 कॅरी 1 1 6 7 + 1 8 8 108 100 180 180 दोघांची सम 180 येते. इंटिरियर अँगल्सची सम 180 डिग्री येते. व्हॉट वी लर्न, यामधून आपण काय शिकलो. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. फर्स्ट थिंग बघा, किंवा इथे इफ देतो मी वरती, इफ लाइन एल पॅरलल लाइन एम, ही कंडिशन आहे, प्रॉपर्टी आहे. जर ह्या दोन लाइन पॅरलल असतील तरच हे रूल येतात. सेकंड, अल्टरनेट अँगल्स कसे झाले, कॉन्ग्रुएंट झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स angles are congruent. पण ही वरची कंडिशन महत्त्वाची आहे. इफ लाइन एल आणि एम पॅरलल असेल तर. हा दुसरा. आणि तिसरा जो आहे, तिसरी प्रॉपर्टी यामध्ये इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. डोक्यावरून गेलं असेल. सप्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन अँगलची सम 180 डिग्री असते त्याला आपण सप्लिमेंटरी म्हणतो. आता यामध्ये आणखी काही रूल्स आहेत बघा, लक्ष द्यायचं. अँगल बी चा अपोजिट अँगल आहे डी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे पण बघा अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ते पण तुम्ही लिहू शकता. ही प्रॉपर्टी नाही आपल्याला, पण आपल्याला याच्यातून आपण लक्षात ठेवायचं आहे की अपोजिट अँगल कायम कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी नीट लक्षात घ्या. हा बेसिक कॉन्सेप्ट आहे, जसं आपण टेबल करतो, पाडे करतो त्याप्रमाणे तुमच्या हे लक्षात पाहिजे. याचा सराव करा. आता या दोघांची सम बघा, वरच्या 180, ह्या दोघांची बघा 180, ह्या दोघांची बघा 180, ह्या दोघांची बघा 180. असं का होत आहे, कारण हे एका लाईनवरती जर कोणतेही दोन अँगल असेल किंवा कितीही काढले तर सगळ्या अँगलची सम इथून इथपर्यंत मोजलं आपण 180 भरते. याला आपण रेषीय जोडीतील कोन किंवा अँगल्स इन अ लिनियर पेअर. सम ऑफ अँगल्स ऑफ लिनियर पेअर किती असते 180 डिग्री. कोणतेही दोन अँगल लगतचे मोजा तुम्ही, त्यांची सम 180 भरते. म्हणजेच एक वाक्य आणखी कायम लक्षात ठेवायचं आहे. अँगल्स इन अ लिनियर पेअर असेल तर त्या दोघांची सम 180 डिग्री असते. ते पॅरलल लाईनचा प्रश्न नाही. फक्त आपल्याला पॅरलल लाईनसाठी हे 3 रूल महत्त्वाचे आहे. इफ द लाईन्स आर पॅरलल, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. याच्या उलट विचार करू आपण आता. कन्व्हर्स ऑफ दिस. तर कन्व्हर्स ऑफ दिस म्हणजे च्या उलट. जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन पॅरलल असतात. इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. अल्टरनेट अँगल जर इक्वल मेजरचे असतील तर लाईन पॅरलल असतात. तुम्ही उलट ट्राय करून बघू शकता. आणि हे इंटिरियर अँगलची सम जर 180 असेल तरी सुद्धा ह्या दोन लाईन्स पॅरलल असतात, एल आणि एम. तुम्हाला आणखी एक होतं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल.
हा एक्सटिरियर आहे, हा एक्सटिरियर आहे. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. याचं जेवढं मेजर असेल तेवढंच याचं असतं. इकडचं वरचं बी जेवढं असेल तेवढंच याचं असतं. हे एक्सटिरियर म्हणजे बाहेरचे पण कसे अल्टरनेट अँगल आहेत, दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हा व्हिडिओ खूप वेळा बघा, समजून घ्या. टू गेट द मॅक्झिमम मार्क दॅट इज नॉट सफिशियंट. तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. आता हे जर तुम्हाला कळलं असेल की लाईन पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. फक्त इंटिरियर अँगल जो आहे तोच सप्लिमेंटरी असतो, दोघांची सम 180 डिग्री असते. हे एवढं एक्सप्लेनेशन यासाठी सफिशियंट आहे असं मला वाटतं. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक्सरसाइज सोडवणार आहे. बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लिंक शेअर करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक.